2014 साली आपण त्या ठिकाणी त्यावेळेला प्रयत्न केले होते. मातोश्रीवर आपण सर्वजण गेलो होतो, त्यात मीही होतो. त्यावेळेला देखील उद्धव साहेबांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती की तुम्ही मागं हटू नका, निश्चित तुमचा विचार केला जाईल. आणि ती वेळ आता आलेली आहे. महाविकास आघाडीचं तिकीट आपण खरं तर आणावं, कारण गेले 20 वर्ष आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून ओतूर गावच्या एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीवर आपल्या नेतृत्वाखाली सत्ता राखण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून खरं तर आम्ही त्या ठिकाणी 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच म्हणून या गावचं नेतृत्व करू शकलो. याच्या मागं अतिशय मोठा मोलाचा सिंहाचा वाटा तुमचा आणि या संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे. या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला थोडीशी गडबड झाली, तानाजी शेठ आपणच केली सर्वांनी मिळून, परंतु त्यामुळं आपली सत्ता गेली, त्यामुळं आपलं मोठं नुकसान झालं. आजही ते नुकसान आपलं भरून निघणार नाही, परंतु तरी पण आपण सर्वांनी आज ही ओतूर गावची वज्रमूठ बांधून आपल्या गावातील एवढ्या मोठ्या आणि माळशेज पट्ट्यातील आमदार व्हावा. कैलासवासी झांबर शेठ म्हणजे श्रीकृष्ण रामजी तांबे, लता नानी तांबे यांनी आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि आपल्या गावातील आमदार होईल याची सर्व तालुक्याला भीती आहे. आजही मी माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्याबरोबर काम करत असेल, ज्यांनी मला खरं तर जीवापासून प्रेम केलं. विघ्नर सहकारी साखर कारखान्यावर 10 वर्ष संचालक म्हणून घेतलं. ते सत्यशीलदादा शेरकर देखील आज इच्छुक आहेत. ही दोनही माझ्या जवळची माणसं इच्छुक असताना जर आपला माणूस आपल्या गावातील भावकीतील माणूस जर उभा राहणार असेल तर त्या दोघांपेक्षा संभाजी शेठच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील आणि आपल्याला आपल्या ओतूरचा आमदार व्हावा अशी मनापासून तळमळीची इच्छा खरं तर सर्वांच्या मनामध्ये सुप्त आहे. तिचा कुठेतरी उदय झाला पाहिजे, उद्रेक झाला पाहिजे आणि तो उद्रेक आपल्या माध्यमातून व्हावा अशी आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे. कुठलीही मनात शंका कुशंका न बाळगता आपण या ठिकाणी तिकीट आणावं आणि आम्ही सर्वांनी तन मन धनाने आम्ही तुमच्या बरोबर राहू अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपल्याला आमदारकीच्या मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.